हाय एव्हरीवन, आज आपण ट्राय करणार आहोत नाशिक फेमस स्ट्रीट फूड इजव पाववडा. याला बाहेर उलटा वडापावसुद्धा बोलतात. सो मी इथे बेसन घेतलेलं आहे. यामध्ये ओवा, हळद आणि मीठ टाकणार आहोत. तिखट असं काही टाकणार नाही आहे, मिरची पावडर वगैरे, कारण आपल्याला तिखटपणा यामध्ये नाही ॲड करायचा आहे. हे झालं की गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे. अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे झालं की आपण याच्यासाठी सुकी चटणी बनवणार आहोत. त्यासाठी मी लसूण घेतलेला आहे. तो सोलून नाही घ्यायचा आहे, तसाच घ्यायचा आहे आणि त्याला एक चीर द्यायची आहे, नाही तर ते मग तेलामध्ये फुटतात ते. सो असं गोल्डनसारखे झाले की आपल्याला ते बाजूला काढून घ्यायचे. आता चटणीसाठी आपण बेसनचा चुरा बनवून घेणार आहोत. अगदी असं गोल्डन होईपर्यंत आपण ते व्यवस्थित परतलं की ते काढून घेणार आहोत आणि त्यानंतर एकदम थंड होऊन द्यायचं आहे. नाहीतर मग ते त्याच्यामध्ये ऑइल असतं, ऑलरेडी गरम असतं, मग एकदम अशी ती पावडर होऊन जाते त्याची अगदी. सो हा चुरा एकदा तुम्ही थंड करून घेतला की मिक्सरमध्ये आपण आधी जो फ्राय केलेला लसूण होता तो ॲड करणार आहोत आणि जो थंड झालेला चुरा आहे तो घ्यायचा. त्यामध्ये मीठ चवीनुसार आणि लाल तिखट, कसं तुम्हाला तिखटपणा हवा आहे तसा. सो इथे आता मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आणि इथेही आपली चटणी रेडी आहे. आता पावाच्या उलट्या बाजूला आपल्याला जागा करून घ्यायची आहे. बटाटी भाजी भरायची, बेसनमध्ये छान मिक्स करून हे आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि हे मीडियम फ्लेमवरती तुम्ही ठेवा. सो इथे मी मिरची कट करून घेणार आहे आणि हे फ्राय करून घ्यायचं मिरची पण, आणि त्यावरती आपण मीठ टाकणार आहोत. आता ह्या ज्या चटण्या मी पुढे ॲड करणार आहेत ह्या ऑलरेडी मी ब्लॉगवरती अपलोड केलेल्या आहे, प्लीज त्या फॉलो करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ही डिश कशी झाली होती आणि तुम्ही या डिशला काय बोलतात, लाईक उलटा वडापाव और पाववडा. सो जे नाशिकचे आहेत ते तर ऑलमोस्ट आम्ही सगळेच ह्याला पाववडाच बोलतो आणि खूप खूप फेमस आहे. तर नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. थँक्यू.